आणि राज्यातील इतर महत्त्वाच्या बातम्या। राहातामध्ये विहिरीमध्ये 5 मृतदेह आढळलेले आहेत। वडिलांनी 4 मुलांना विहिरीमध्ये ढकलल्याचा संशय व्यक्त केला जातोय। वडिलांनी सुद्धा आत्महत्या केल्याचा संशय गावकरी व्यक्त करतात। वडिलांचा एक हात एक पाय बांधल्यामुळे हा संशय बळावलेला आहे। अत्यंत धक्कादायक अशी ही घटना आहे। राहातामध्ये विहिरीमध्ये 5 मृतदेह आढळलेले आहेत। नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये, मात्र या घटनेमुळे गावात एकच खळबळ माजली आहे। अधिकची माहिती ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊयात। तर अरुण काळेनं 4 मुलांना विहिरीमध्ये ढकललं। यामध्ये शिवानी काळे 8 वर्ष, प्रेम काळे 7 वर्ष, वीर काळे 6 वर्ष वय, कबीर काळे 5 वर्ष या 4 मुलांचा समावेश आहे। प्रतिनिधी सुनील दवंगे आपल्या सोबत आहेत। अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊयात। सुनील, नेमकी काय घटना घडलेली आहे आणि सध्या काय संशय व्यक्त केला जातोय? नेमकी या घटनेची पार्श्वभूमी काय? ऋतुजा, राहाता तालुक्यातील जे तेलवड कोराळे शिवारामध्ये जी विहीर आहे, साधारण 50 फूट खोल हे विहीर आहे आणि शेतात असलेल्या विहिरीमध्ये प्रथम जे आहे ते एका मुलीचा जो मृतदेह आहे तो या ठिकाणी तरंगताना दिसला। शेजारी असलेले जे या ठिकाणचे जे काम करणारे लोक आहेत, तिला 8 वर्षाची जी शिवानी आहे तिचा मृतदेह दिसल्यानंतर त्यांनी जे आहे ते 112 जो पोलिसांचा क्रमांक आहे त्यावर फोन करून प्रथम सूचना दिली आणि सूचना दिल्यानंतर या ठिकाणी पोलीस पथक या ठिकाणी दाखल झालं। त्याची अधिक माहिती जेव्हा घेतली तेव्हा त्या मुलीकडे असलेल्या बाकीच्या इतर पुराव्यावरून किंवा बाकीच्या इतर गोष्टींवरून ती मुलीचं नाव आणि पत्ता कळाला। त्यानंतर मुलीच्या आईशी संपर्क केला। आईशी संपर्क केल्यानंतर संबंधित घटना सांगितली। मग त्यावेळेस नाही सांगितलं की तिची 4 मुलं आणि एक जो मुलगा आहे, 4 मुलं जी आहेत आणि पती जे आहेत ते शाळेतून आपल्या मुलांना घेऊन या ठिकाणी आलेले आहेत आणि माहेरी सासरी जे आहेत ते अतिशय मारहाण तिला होत होती, म्हणून ती येवला इथे आपल्या माहेरी राहत होती। श्रीगोंदा तालुक्यामध्ये ती सध्या सासरी होती आणि त्यानंतर माहेरी आलेली होती। या दरम्यान जे आहे ते पत्नी आपली नांदायला येत नाही। जो पती होता अरुण, तो तिला आपल्या सासरी नांदायला म्हणून चल म्हणत होता, मात्र नेहमी मारहाण होत होती, त्यामुळे ती जात नव्हती। आणि यातूनच त्यांनी जे आहे ते आश्रम शाळा जी आहे नगर तालुक्यातील जी वीरभद्र प्राथमिक शाळा जी आहे त्या ठिकाणावरून तो आपल्या 4ही मुलांना कटिंग करण्यासाठी म्हणून घेऊन आला आणि शाळेत त्यांनी कारण सांगितलं की मी मुलांना कटिंग करून आणतो। शिक्षकांनी देखील त्यासोबत मुलं दिले आणि त्यानंतर त्यांनी लगेच आपल्या पत्नीला फोन केला की तू नांदायला येतेस का, नाहीतर मी 4ही मुलं जे आहेत त्यांना मारून टाकेल। पत्नी जी होती शिल्पा, तिनं जे आहे ते शाळेत फोन करून शिक्षकांना माहिती दिली, मात्र अरुण जो होता तोपर्यंत आपली जे मुलं आहेत 4ही मुलं घेऊन पसार झालेला होता। त्यानंतर तो राहाता तालुक्यातील तेलवड भागातील जे शिवारातली जी विहीर आहे या ठिकाणी आला। प्रथम जे आहे त्यांनी त्या मुली जी होती त्या मुलीला त्या विहिरीत टाकलेलं आहे। त्यानंतर बाकीचे इतर जी मुलं आहेत त्यांनाही या ठिकाणी ढकलून दिल्याचं सांगितलं जातं आणि नंतर स्वतःचा एक हात आणि एक पाय जो आहे तो बांधून घेऊन या ठिकाणी त्याने कदाचित उडी मारली असावी असा प्राथमिक अंदाज जो आहे तो पोलिसांकडून वर्तवला जातोय। सध्या जे आहेत अरुण आणि बाकीचे जे 2 मुलं आहेत त्यांचे शव जे आहेत ते मिळून आणले आहेत। अद्याप 2 मुलांचे जे आहेत शव जे आहे ते अजून आणखीनही विहिरीत आहे। तपास कार्य या ठिकाणी सुरू आहे, शोध मोहीम सुरू आहे। शिर्डी अग्निशमन असेल, राहाता असेल, या परिसरातील जे स्थानिक मंडळी आहेत ती या ठिकाणी विहिरीत उतरून शोध घेत आहे। मात्र विहिरीत पाणी जास्त असल्याने आणि प्रचंड गाळ असल्यानं मुलांचा शोध लागत नाही। 2 जी मुलं आता अद्यापपर्यंत वरती काढता आलेली नाही, ती थोडीशी गळायला लागली होती, मात्र काढताना होणारा अडथळा आणि वरून येणारा पावसामुळे त्या मुलांचा त्यांचा शोध त्या ठिकाणी घेता आलेला आहे, त्यामुळे ती पुन्हा पाण्यात गेली आहे। सध्या शोध मोहीम सुरू आहे। या ठिकाणी पोलीस पथक जे आहे ते या ठिकाणी पोहोचलेले आहे। अहिल्यानगर जिल्ह्याचे श्रीरामपूरचे जे विभागीय पोलीस अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत। सोमनाथ वागचौरे जे आहे ते स्वतः घटनास्थळी पोहोचलेले आहेत। त्यांनी देखील या ठिकाणचा पूर्ण आढावा जो आहे तो घेतलेला आहे। प्राथमिक माहितीद्वारे त्यांनी सांगितलं की पत्नी नांदायला येत नव्हती आणि तो पती जो होता म्हणजे मुलांचे वडील जे होते ते वारंवार त्या पत्नीला म्हणजे मुलांच्या आईला सासरी चल म्हणत होते, मात्र ती नेहमी होणाऱ्या मारहाणीमुळे ती जात नव्हती आणि त्यातूनच हे सगळे हत्या पूर्ण हे जे आहे प्रकार घडला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे। अधिक तपास जे आहे सुरू आहे। यात प्रामुख्याने हे म्हणावं लागेल की जो अरुण होता याचा एक हात आणि एक पाय बांधलेला असल्यामुळं संशय देखील व्यक्त केला जातोय। तसेच त्या ज्या दुचाकीवरून या सर्व घेऊन आला ती दुचाकी जो या ठिकाणचा जो बायपास आहे त्या ठिकाणी रोडला लावलेली होती। या सगळ्या अनुषंगाने जो पोलिसांचा तपास जो आहे सुरू आहे
शेतामध्ये विहीर आहे, पाऊस सुरू आहे, शेतात सर्वत्र चिखल झालेला आहे. तपास कार्य किंवा शोध मोहिमेत थोडासा अडथळा या ठिकाणी निर्माण होताना दिसून येतोय. मात्र सध्या जर बघितलं तर 3 मृतदेह जे आहे ते बाहेर काढण्यात पोलिसांना आणि प्रशासनाला यश आलंय. अद्याप 2 मृतदेह जे आहे मुलांचे ते अद्यापही विहिरीत आहे. एकंदरीतच म्हणजे गेल्या काही काळापासून पती पत्नीमध्ये वाद होते, सातत्यानं धमकी दिली जात होती. मात्र त्यानंतर जे पाऊल उचलण्यात आलेलं आहे त्यामुळे अनेक संशय हे बळावलेले आहेत. पोलिसांचा तपास सध्या सुरू आहे. धन्यवाद सविस्तर माहितीसाठी.